ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। माझा आजचा प्रश्न आहे नरेंद्र मोदींबद्दल। मोदींचं उद्योगपतींनी कौतुक केलं आणि म्हणाले ते देशाचं नेतृत्व करू शकतात। हे कितपत खरं आहे तपासण्याचा मी प्रयत्न करतो। मी थेट जातोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे। गडकरी, तुम्ही चर्चा ऐकलेली आहे, मोदींची तुलना हिटलरशी झालेली आहे, काय म्हणाल तुम्ही? मोदी हे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत। त्या पक्षाला आमच्या आणि जनतेने निवडून दिलं। नगरपालिकेच्या निवडणूक मुसलमानांनी देखील मोदींना मतं दिली आहेत आणि आता हे 90% लोकांनी तुमच्या आता टीव्हीवर मोदींच्या बाजूने आपला कौल दिला, ते काय उद्योगपती आहेत का? खरं म्हणजे मला क्यू वाटते आपल्या बोलणाऱ्या वक्त्यांची की या महाराष्ट्रामध्ये ईदगाह, दर्गा, कब्रस्तान, अनाथालय ज्यांनी हडपली आणि यांनी 26 रुपये स्क्वेअर फुटनी भाडयाला मस्जिद विकली, ते सेक्युलर आहेत। आणि मोदींनी सर्वधर्म समभाव सगळ्यांशी योग्य व्यवहार केला, ते जातीवादी आहेत, सांप्रदायिक आहेत। ज्या पुण्यावरून आमच्या विद्वान विदुषी बोलत होत्या, त्या पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत एक मोठे देशातले। त्यांनी नर्मदा सरोवरात 450 कोटी रुपयाचं काम केलं, पंपिंग स्टेशनचं। त्यांनी मला सांगितलं की मी 450 कोटी रुपयाचं काम केलं, मला मुख्यमंत्र्यांनी एक पैसाही मागितला नाही, हे काम मी यशस्वी पूर्ण केलं। उलट त्यांनी सांगितलं तुम्हाला काही अडचण आहे का? राहुल बजाज पुण्याचे उद्योगपती आहेत, त्यांची प्रतिक्रिया अशीच आहे। म्हणजे खरं म्हणजे सामान्य माणूस असो तो मोदीच्या काळात सुखी आहे, भ्रष्टाचार नाही आहे आणि मोदी हे मागासवर्गीय समाजातले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी आपलं जीवन समाजाकरता देशाकरता अर्पित केलं। अजूनही ते एका सामान्य घरात राहतात, त्यांचा भाऊ अतिशय गरीब आहे। मी त्यांच्या मतदारसंघात मणिनगरला प्रचाराला गेलो होतो, अतिशय लोअर मिडल क्लास परिवारातले आहेत, अतिशय साधी राहणी आहे, त्यांचा कुठलाही फ्लॅट्स बांधले नाही, बंगले बांधले नाहीत, भ्रष्टाचार नाही, देशभक्ती आणि देशसेवेची प्रेरणा घेऊन संघापासून ते राजकारणात पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणून काम करणारे आहेत। आणि खरं म्हणजे एक गोष्ट तपासण्याची गरज आहे की हे जे शेडो सेक्युलरिस्ट आहेत, ढोंगी, ज्यांनी जातीवादाचं सांप्रदायिकतेचं विष किवरलं, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचे इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज अमाप संपत्ती मिळवली आणि केवळ जातीवादाचं विष पसरून ज्यांनी आपलं राजकारण केलं, ज्यांनी कोणाला सोडलं नाही, ते मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी आणि एकावर या सो कॉल्ड सोशलिस्ट किंवा जे काही अशा विचार त्यांनी धनाधन आरोप लावायचे, हे बरोबर नाही। मोदींनी कधी मुस्लिम समाजावर अन्याय केला नाही, अन्याय केला नाही। गडकरी मी येतो तुमच्याकडे, मला हुसेन दलवाईंकडे जायचंय, कारण मला माहिती आहे की तुमचं सगळं बोलणं ऐकून ते संतापले असणार। दलवाई, मला सांगा, तुम्ही ढोंगी सेक्युलरिस्ट आहात आणि म्हणून मोदींवर आरोप करताय असं गडकरी म्हणतायत, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, गडकरी मला ढोंगी म्हणतील असं मला वाटत नाही। मी सेक्युलरिस्टांना, स्वच्छ लोकांना स्युडो सेक्युलरिस्टांना ते म्हणतायत, त्यांना ते बोलताय ते जाऊ दे, पण मी एक मुद्दा इथे मांडतोय। झाकिया जाफरी, ज्या एहसान जाफरीच्या पत्नी आहेत, त्यांनी ते मोदींसकट 33 लोकांवर, ज्याच्यामध्ये IAS IPS ऑफिसर्स आहेत, अतिशय वरच्या दर्जाचे ऑफिसर आहेत, त्यांच्या संबंधामध्ये 2003ला काही प्रूफही दिलेले आहेत आणि तरी त्यांच्या विरोधात FIR दाखल झालेला नाही। मुख्य म्हणजे सुप्रीम कोर्टाने नोटीस दिले त्या संबंधामध्ये, तरी त्या संबंधातली कारवाई पेंडिंग ठेवण्यात आलेली आहे। आणि या संबंधात ते इतके जर स्वच्छ आहे तर मग हे सगळं का होत नाही, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, या कुरूंकरांना मी विशेष म्हणेल, मी गडकरींच्या संबंधात बोलणार नाही। कुरूंकरांना मी म्हणेल की कुरूंकर तिथे तुमच्या धंद्यापुरतं तुम्ही बघता, तिथला दलित, तिथला अल्पसंख्याक, तिथला आदिवासी, तिथला शेतकरी ह्यांची कसलाही विकासामध्ये त्यांना घेतलं गेलेलं नाही। आणि हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे। कुरूंकर कदाचित आमच्या नरहर कुरूंकरांचे चिरंजीवी असू शकतील, मला माहिती नाही नेमकं, पण ह्याला कुरूंकर नाही आहेत, ते पंकज कुरुलकर आहेत, ते मराठीतले एक नावाजलेले कथालेखक आहेत। पण मला सांगा कुरुलकर, हुसेन दलवाई काय म्हणाले? आक्षेप तुमच्यावर हा आहे, तुम्ही उद्योजक जे आहे ते स्वतःचा फायदा पाहता। गुजरातची दंगल विसरायची का? मोदींवर जे आरोप केले जातात ते खोटे आहे असं का म्हणून मानायचं? नाही, गुजरातची दंगल विसरायची असं माझं अजिबात म्हणणं नाही। की जे झालं ते निषेधार्ह आहे, ते वाईट होतं, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही। एक मी देशपांडेबाई किंवा दलवाई दोघांनाही मी नक्की सांगू इच्छितो की मी काही भाजपच्या राजकीय विचारसरणीचा मी माणूस नक्कीच नाही आहे। मी अतिशय मोकळेपणाने, मी लेखक आहे आणि मी अतिशय मोकळेपणाने सगळं जग बघतो। मी कुठल्याही विचारसरणीला स्वतःला मानून घेत नाही। फार तर गमतीत म्हणतो की मी पूर्वाश्रमीचा समाजवादी होतो। तर या अर्थाने बघायचं झालं तर, मोदींकडे बघायचं झालं तर, त्यांच्या ज्या धार्मिक बाबी आहेत त्या आपण नजरेआड कराव्यात असं माझं अजिबात म्हणणं नाही। आपला जो मुद्दा होता महत्त्वाचा, या देशाचा माझ्या मते
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार विरहित शासन हा आपण मुद्दा बोलतच नाही आहोत. आत्ताही मुंबईवर दहशतवादाचा जो हल्ला झाला त्यात एवढे लोक मेले, त्यात सर्वात महत्त्वाचं होतं कारण भ्रष्टाचार. पाकिस्तानचे किती लोक तुमच्यावर अटॅक करू दे पण तुमच्याकडे भ्रष्टाचारी लोक नसतील. स्वच्छ असल्यामुळे भ्रष्टाचार विरहित शासन त्यांनी दिल्यामुळे त्यांची जी धर्मांधता आहे, दंगे जे झाले त्याकडे आपण दुर्लक्ष करायला नाही, अजिबात नाही, मी असं म्हणत नाही. शेवटी काय ते जॅकेल अँड हाईड. तुम्हाला वाटतं का मोदींना आपण माफ करायला पाहिजे? नाही, समजा मोदींनी जे काही केलं असेल, समजा आपण म्हटलं की त्यांनी मुसलमानांच्या कत्तली केल्या असं आपण गृहीत धरलं, तर ते जे काही असेल तर ते अतिशय निषेधार्ह आहे. त्या बाजूने मी अजिबात होऊ शकत नाही. पण याची दुसरी बाजू सुद्धा आपण मोकळेपणाने आणि स्वच्छपणाने बघूत आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा हे जे भ्रष्टाचार विरहित जे शासन ते जे देण्याचा प्रयत्न करतात, व्यक्तिशः त्यांचं जे एकूण त्यांची इमेज नुसती नाहीये, त्यांनी इमेज परत पद्धतशीर बनवली असंही मी म्हणत नाही, पण ते खरोखरच आहे त्या ज्या तऱ्हेचे ते आम्ही जवळून जेवढं बघितलं आहे त्यांना तेव्हा आमच्या लक्षात आले की हे असं नाहीये की ते भ्रष्टाचार नाहीये अजिबात तिथे. तर हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. या देशाला पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या रोगानी, कॅन्सरनी अक्षरशः त्यावेळेला मोदींसारखा नेता महत्वाचा ठरतो. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक नंतर मी हा प्रश्न आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. मोदींचे दोन चेहरे आहेत का? एक चेहरा आहे गुजरातच्या दंगलीचा आणि दुसरा चेहरा आहे गुजरातच्या औद्योगिक विकासाचा. असे दोन चेहरे राजकारणात वावरता येतं का राजकारणात घेऊन? आणि दुसरी गोष्ट अशी की भाजप मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार आहे का, हे मला गडकरींना विचारायचं आहे. मला आता घ्यायचं एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात का? पडद्यावर तुम्ही बघू शकता 66% आता लोक म्हणतायत होय, मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात. लोकांचं काय मत आहे ते समोर दिसतंय. तुम्ही आपले SMS पाठवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत SMS पोल चालू राहील आणि शेवटी मी आपला अंतिम निकाल जाहीर करेन. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.